आपलं नाव? गणेश पांडुरंग चव्हाण, कुठे राहता? पारगाव, पेठ पारगाव. पेठ पारगाव. ही जी दुखापत झाली कशी झाली दुखापत काय सांगा? ही सर्व्हिस रोडला गाडी उभी होती मित्राची. हां मला नारंगवाला जायचं हां. होतं गाडीवर. तर तिथे गेल्यानंतर ते 2 टू व्हीलर हे होते, ते बसले होते साईडला, हां पेलेले होते. त्यांनी आले, इथे गाडी नका लावू, बाजूला लावा. ही गाडी दुसऱ्याची होती, थांबवले होते त्यांनी आपल्याला जाण्यासाठी. ते आले डायरेक्ट शिवाय गाडी. मग तुम्ही गाडी तिथे थांबवली होती हो त्या बाजूला? हो. मग तुम्ही जाऊन गाडी त्या ठिकाणी उभी केली मागून? नाही, पहिलेच उभी होती गाडी, तिथंच उभी होती. पहिलीच गाडी उभी होती त्या ठिकाणी. त्यांनी शिवाय द्यायला का सुरुवात केली त्याचं कारण? रस्त्याच्या बाजूला गाडी लावा, नाही रस्त्याच्या बाजूलाच होती ऑलरेडी गाडी. हां आणि ते 2 व्हीलर उभे होते, हां हां. पेलेले होते, ते रस्त्यात बसले होते. त्यांनी काय काय कशाने मारहाण केली काय सांगा? दगडाने मारहाण केलेली. तुम्ही किती लांब होते त्यापासून, म्हणजे किती लांबवर होती ती व्यक्ती? त्या जवळच होते, म्हणजे एक 20-1 फुटाच्या अंतरावर. 20-1 फुटाच्या अंतरावर दोघांनी मारलं त्या? हो. मग तुम्ही विरोध नाही केला का त्यांना? विरोध केला, पण ते काही ऐकलं नाही त्यांनी. एक दुसरं त्यांना साथीदार आल्यानंतर मग त्यांनी हे केलं. आमचे दोघं. तुम्हाला कुठं कुठं लागले? इथं लागलं, इथं पाठीमागून डोक्यात. तुम्ही इथे कसे आले मग? कसं काय मला आणलं इथे? कोणी आणले? कोणी? अक्षय कडुसकर आणि विवेक पवार त्यांनी आणलं इकडे? बोलनाथ पवार भाऊ बोलनाथ त्यांनी आणलं. मग आता तुम्हाला जो तुम्ही त्या ठिकाणी होते, दगडांनी मारहाण झाली, मग तुम्ही विरोध केला असेल, तुमच्यासोबत माणसं नव्हती का मग त्या ठिकाणी वाचवण्यात? हो, ते पण त्यांना धरून ठेवलं होतं ना. म्हणजे त्यांना पकडून ठेवलं होतं ते दुसरे समोर. कोणी पकडून ठेवलं होतं? ती बाजूला 4 व्हीलर आली, त्यांनी पकडून ठेवलं होतं. पोलीस स्टेशनला तुम्ही लगेच फिर्याद दिली का मग याची? गेल ते फिर्याद द्यायला. हां. काहीतरी म्हणले सकाळी घेऊ. तुमचा जबाब घेतला का या बाबा? हो, घेतलाय ना बाबा. याच्या आधी त्या पोरांनी कधी काय अशा गोष्टी झाल्यात का, किंवा त्या मुलांनी काही म्हणजे असं काही केलंय किंवा काय असं काही तुमच्याबद्दल काही असं वाद होता का तुमचा? कधीच नाही, काहीच नाही, वाद बीत काहीच नाही. त्यांनी अचानकपणे हल्ला केला? अचानकपणे. ओके, धन्यवाद.